नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला असं वाटतंय का मी आज खरंच खूप खुश दिसतेय? तर एक्झॅक्टली तुम्हाला बरोबर वाटतंय, कारण मी खरंच आज खूप खुश आहे. कारण विचाराल तर सांगते. आज ज्या दिवशी मी शूट करतेय त्याच्या आदल्या दिवशी आपल्या चॅनलवरती 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे मी खरंच खूप खुश आहे. मग मला असं वाटलं की चला थोडंसं फिरून येऊया कुठेतरी. अर्थात लांब कुठेतरी जाणार नाही, तिथेच जाणार आहोत अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर. तर तुम्हाला काही जणांना माहीत असेल, काहींना नसेल, तर मी आत्ता थोडे दिवस पुणे मुंबई असं करते. तर सध्या मी राहते मुंबईमध्ये वर्सोव्याला. तर आता आपण आज जाणार आहोत वर्सोवा बीचला. वर्सोवा बीचवरून कमाल सनसेट दिसतो. तर आत्ता वाजलेत 4:15. आता आपण पटकन इकडून निघूयात आणि आता आपण जाऊयात डायरेक्ट वर्सोवा बीचला. तिकडे आपल्याला सुंदर सनसेट बघता येईल. चला. हाय. आता मी निघाली आहे यारी रोडवरून, कारण मी यारी रोडला राहते. तर इकडची जी वर्सोवा बीचची जी काही मेन एंट्रन्स आहे ती थोडीशी तिकडून आहे. म्हणजे तिकडून कसं सांगू, सातबंगला वगैरे आहे तिकडून आहे. जे मेन एंट्रन्स आहे तिकडून. पण मी इकडे राहते, सो मला हे जवळ पडतं. आणि अर्थातच तिकडे ना जरा गर्दी असते. म्हणजे आपण जाताना तिकडून जाऊयात, म्हणजे मला तुम्हाला ते दाखवता येईल. पण आता आपण इकडे जेव्हा चाललो आहे तेव्हा आपण इकडून जाऊयात, कारण इकडे गर्दीच नसते अजिबात आणि आपल्याला छान शांततेत व्ह्यू एन्जॉय करता येतो. मी सुरुवातीला गेले होते तेव्हा मी पण तिकडून गेले होते. आता तर कळलं ना, पण आता मी इकडची झाली आहे. तर येस. आणि वर्सोवाबद्दल आता तुम्ही जर पाहिलंच असेल, तुम्हाला ते सी फूड फेस्टिवलचं जे काही दाखवलं, तर वर्सोवा किंवा मराठीमध्ये आपण वेसावे गाव जे म्हणतो, वेसावची पारू नेसली ते वालं गाणं ना, ते येस येस तेच वर्सोवा. तर हे कोळी लोकांचं गाव आहे असं ओळखलं जातं. त्यामुळे इकडे इतका मच्छीचा वगैरे सतत वास येत असतो. आणि सी फूड फेस्टिवलचं असं म्हणजे इकडे होत राहतं. मी खात नाही मासे, त्याच्यामुळे मला नाही आवडत. तर चला जाऊयात. आपण मगाशी सी फूड फेस्टिवलचं पाहिलं ना, ते तेच आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगते, ह्या ॲक्च्युअलमध्ये ह्या ज्या बायका दिसतात ह्यांनी ज्याचा जेवढं आवरलं आहे ना, त्या खरंच तितकं आवडतात. म्हणजे आम्ही फिरत होतो एकदा, तर ॲक्च्युली म्हणजे लग्न होतं आणि त्या खरंच खूप नटल्या होत्या. आणि रात्री मला वाटते 11:30-12 वाजता पण त्या नाचत होत्या. आणि तेव्हाच काहीतरी त्यांचा कार्यक्रम चालू झाला होता. मला ऑनेस्टली काही परंपरांविषयी वगैरे माहिती नाही आहे त्यांच्या की काय असतं, पण इट वॉज फन. मला वाटतंय हाच बहुतेक तो जेटीला जाणारा रस्ता आहे हा वाला. मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे. जेटीचं मी सांगते, इकडून जेटीला मड आयलंडला जाता येतं. मड आयलंडला बऱ्याचशा सिरियलचे शूटिंग्स वगैरे होतात किंवा फिल्मचे पण शूट्स होतात. आणि तिकडे पंकज त्रिपाठी राहतात, म्हणून मला ते माझं स्पेशल अट्रॅक्शन आहे ते पंकज त्रिपाठी, कारण मला खूप आवडतात. तर मड आयलंडला जोडण्यासाठी असं तिकडे काही रस्ता नाही आहे ॲज सच इकडून. सो तिकडे जेटी असते. म्हणजे मला वाटत नाही तिकडे 500 मीटरपेक्षा पण जास्त अंतर आहे, पण ते लगेच 5-10 मिनिटामध्ये क्रॉस होतं. सो तिकडे जेटी आहे. नाही तर मला वाटतं अगदी खूप फिरून जायला लागतं. मला वाटतं आपण त्या जेटीजमध्ये पण जाऊन कधीतरी बघायला हवं. म्हणजे मी गेली आहे, पण मला वाटतं त्याच्यामध्ये कधीतरी आपण व्हिडिओसुद्धा करूयात. हा आहे आपला समुद्र. ही सगळी कोळी लोकांची घरं आहेत इकडे. इकडे कशा मस्त सुंदर सुंदर होड्या आहेत ॲक्च्युली. खरंच मी मागे एकदा आम्ही इकडे शूट केलं होतं, फोटोशूट केलं होतं मागच्या महिन्यामध्ये. ते पकडण्याची मोठी मोठी जाळी, या होड्या आणि हा सुंदर समुद्र. मासे बघा, मासे मासे. इकडे आपण आलो की असा पूर्ण छान, इकडे छान नाही खरं तर अस्वच्छ आहे, पण इकडे असा कट्टा आहे बसायला. आणि ही जी मरीन ड्राईव्हला कशी दगडं आहे ती खाली, तशी इकडे ती दगडं पण आहेत. आणि मागे समुद्र. इकडे संध्याकाळी आम्ही येऊन बसतो कधी कधी आणि कमाल शांत वाटतं इकडे. तुम्हाला मी होड्या दाखवते समुद्रातल्या, थांबा. हे उतरतायत ना हे लोक, तिकडून मी आता खाली उतरले. आणि जे मी मेन एंट्रन्स मगाशी सांगत होते ना, ते आहे इकडे. सो इकडे अशी जरा गर्दी असते ना, आत्ता तरी नाही आहे, पण थोड्या वेळाने होईलच. इकडे जरा शांतता असते यावेळी या ठिकाणी, म्हणून मग आम्ही या साईडला येतो.
मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वर्सोवा हे कोळी लोकांचं गाव आहे. एवढंच नाही म्हणजे आता एक छान त्याला एक नवीन अजून ओळख मिळाली आहे. ती म्हणजे वर्सोवामध्ये आरामनगर नावाची एक जागा आहे. तिथे अजिबात कोणीही आरामात नसतं, पण त्याचं नाव का आरामनगर आहे मला कळत नाही. तर फिल्म इंडस्ट्रीमधले जे काही कास्टिंग डिरेक्टर्स आहेत मोठे मोठे, मुंबईमधलं जे फिल्म्सचं काम चालतं तिथले कास्टिंग डिरेक्टर्स म्हणजे एखादी कंपनी असेल आणि एखादा जॉब असेल तर ह्या दोघांमधलं जे कोणी मेडिएटर असतं की ते एकमेकांची भेट घालून देतात, तसंच काहीचं डिरेक्टर प्रोड्युसर आणि एक ॲक्टर यांची एकमेकांची ओळख करून देणारं, एखाद्या नवीन ॲक्टरला एखाद्या प्रोजेक्टसाठी शोधणं, हे जे काम करतात ते असतात कास्टिंग डिरेक्टर्स. तर अशा खूप मोठ्या मोठ्या मुकेश छाबरा, पराग मेहता वगैरे अशा मोठ्या मोठ्या कास्टिंग डिरेक्टर्सचे ऑफिसेस इकडे आहेत. आणि मी आत्ताच याच आठवड्यात जाऊन आली आहे तिकडे आणि अक्षरशः म्हणजे ॲक्टर्स गल्ली गल्लीतनं फिरत असतात. म्हणजे तिकडे ॲब्सल्युटली कळत नाही, तिकडे एकतर मॅप्सचं काही कळत नाही, कुठे काय वगैरे. आणि असे ॲक्टर्स गल्ली गल्लीतून फिरत असतात. आणि हेच आहे ते आरामनगर. आणि मला माहीत नाही त्याला आरामनगर का म्हणतात. तर ही एक वर्सोव्याची एक नवीन काहीतरी ओळख झाली आहे मे बी. कारण आमच्या बिल्डिंगमध्ये पण, आमच्या रूममध्ये आम्ही ऑब्व्हियसली सगळेच ॲक्टर्स राहतो. आमच्या बिल्डिंगमध्ये पण आजूबाजूला पण वर्सोव्यामध्ये इतकी ॲक्टर लोकं किंवा फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत, सिरियल इंडस्ट्रीशी निगडीत इतकी माणसं राहतात की इथे खरंच कोणाला आरामच नाही आहे इथे. आणि सी फेसिंग घरं आहेत खूप, म्हणजे इतकी सुंदर आहेत. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते. समुद्राजवळ आलो आणि पाय नाही बुडवले तर म्हणजे कसं चालेल ना. वा 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 वा, शी बाई कचरा. ही जी आहेत ती मस्त सी फेसिंग घरं आहेत. तर किती सुखी असावा माणसाने की उठलो, बाल्कनीत आलो आणि समोर समुद्र. अजून अजून काय पाहिजे यार आयुष्यात. मला ना नेहमीच पाण्याजवळ कुठे आलो ना की मला फार शांत शांत वाटतं, किंवा मला जेव्हा शांत वाटून घ्यायचं असेल तेव्हा मग मी असं पाण्याजवळ वगैरे जाते. आणि मला माहीत नाही पण मला समुद्र खूप खूप आवडतो. म्हणजे मी जेव्हा पण जाते तेव्हा मला असं काहीतरी डीप एकदम काहीतरी विचार यायला लागतात आणि उर भरून येतो आपण म्हणतो तसं. तर ना मला काहीतरी लिहू वाटतं, म्हणजे मला नेहमी लिहू वाटतं काहीतरी. तर लिहूयात काहीतरी. मी लिहिते आणि मला ऐकवते. आणि आता 5 वाजले, हे व्हायला पण खूप वेळ लागेल. सो मी लिहिते तोपर्यंत. मी मगाशी म्हटलं की मी काहीतरी लिहिते. एक छोटीशी कविता लिहिली आहे, मी ती तुम्हाला ऐकवते. एकंदरच मुंबईमध्ये जी काही सगळी माणसं येतात, स्पेशली जी बाहेर गावावरून येतात, बाहेरच्या शहरातून गावातून येतात, त्यांच्यासाठीची ही कविता आहे असं म्हणूयात. जो मागे दिसतो आपला समुद्र, त्याला असा एखादा माणूस जो नवीन आलाय तो काय म्हणत असेल, ऐकूया. स्वप्न उराशी घेऊन आली मंडळी येथे सारी, तू बाहुपाशात घेऊन दाखवलीस दुनिया इथली न्यारी. कोणी नाही येथे सगळे सोयरे, अशीच इथली रीती. गुंतेल हर एक मोहापरी, हीच काळजास माझ्या भीती. हे युद्ध लढाया तुझ्या परी सामर्थ्य दे, लढता लढता अल्लडपण जपण्याचं खूळ दे. मी निराळी आहे असं म्हणत तुझ्याकडे पूर्वीही आलं असेल कुणीतरी, तिला सुद्धा हाच धडा देत मिठीत घेत, सागरा तू कवटाळलं असशील उरी. पाय जमिनीवर आणि मान माझी ताठ ठेव, इतकंच मागणं. मायानगरीतून सुटकेसाठी आता नेहमीच तुला बिलगणं. ही होती छोटीशी एक कविता. आता वाजलेत, आता ऑलमोस्ट 6 वाजलेत. तर आपण आता सनसेट बघूयात. झालं. कशी वाटली कविता मला नक्की सांगा. खरं तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की आपण जाताना ती जी मेन एंट्री आहे तिकडून आपण नंतर एक्झिट घेऊयात म्हणून. पण आता माझा मूड इतका छान शांत झाला आहे, मला खरं तर गर्दीच्या आणि कचकच असणाऱ्या ठिकाणी जाऊ नाही वाटत आहे. त्याच्यामुळे आपण जिकडून आलो तिकडूनच आपण जाऊयात.
तुम्हाला जर मेन एंट्रीकडून यायचं असेल तर तुम्ही सात बंगल्याच्या इथून जर पुढे आलात तर तुम्हाला लेफ्ट साईडला एंट्री दिसेल. तिकडे बरेचसे बाहेर खाण्याचे पण खूप स्टॉल्स असतील. सो जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही तिकडून येऊ शकता. पण माझं असं सजेशन आहे की जर तुम्हाला छान शांतता हवी असेल तर तुम्ही इकडूनच या. कारण तुम्हाला मी दाखवू शकते का तुम्हाला दिसणार नाही ॲक्च्युली, पण तिकडे खूप गर्दी आहे आत्ता. सो नको जाऊ, आपण छान शांततेतच आपला ब्लॉग एंड करू. आता मी बीचकडून निघते आहे. मला वाटतं आता आपण छान एखादा मस्त चहा मारूयात. आज मी खूप साखर खाल्ली आहे. कॉफीमध्ये साखर, दह्यामध्ये साखर, असं काही मी पाळत बिळत नाही, आपल्या मुलात सांगते. आता आपण मस्त छान चहा घेऊयात आणि ताजेतवाने होऊयात. मी आता रूमवर जाते. रूमवर जाता जाता भाजी घेते आणि रूमवर पोहोचले की बोलूच. मी रूमवर आली आहे. तर आजचा असं काही स्पेशल असं काही नव्हतं. फक्त मला खूप ती जागा आवडली होती. मग मला असं की आपण ही शेअर करायला हवी. आणि ऑनेस्टली आज मी एकटीच गेले, पण मला असं वाटलंच नाही की मी एकटीच होते. माझ्यासोबत सतत कोणीतरी आहे असं मला वाटलं होतं. आणि तसंही आत्ता जे काही आपले 500 सबस्क्रायबर्स झालेत त्याच्यामध्ये पण तुम्ही सगळे सोबत होतातच. मग कधी-कधी मला असं वाटतं की मी मेहनत जास्त करते आहे. कधी-कधी मला असं वाटतं की तुम्ही प्रेम जास्त करताय. पण हे श्रेय माझं नाही आहे. अगदी थोडंसंच आहे म्हणजे, पण ते श्रेय तुमचं खूप जास्त आहे. कारण त्या मेहनतीला प्रेमाची जोड मिळाली की मग यश मिळतं असं मला वाटतं. सो तुम्ही खूप भरभरून प्रेम करताय चॅनलवर. आणि तरी मला असं वाटतं की जे लोक बघतायत, ज्यांना व्हिडिओज आवडतात त्यांनी प्लीज सबस्क्राईब न करता जाऊ नका जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर. आणि मागचा एक मी व्हिडिओ केला होता BTSचा. मला वाटलं होतं ॲक्च्युली तुम्ही तो बघाल, पण फार लोकांनी तो पाहिलाच नाही आहे. ॲक्च्युली तुम्हाला खूप मजा येईल तो व्हिडिओ बघताना, कारण अगदी मी काही बोलते आणि काय काय कसे ब्लूपर्स असतात. काही चुका होतात ज्या व्हिडिओ शूट करताना. तसा तो व्हिडिओ होता. तर त्याची लिंक मी आता इकडे डोक्यावरती देते. तो व्हिडिओ पण प्लीज जाऊन पहा. आणि आता अजून आपली फॅमिली जी आहे यूट्यूबची ती आपण अजून पटपट खूप वाढवूयात. अर्थातच तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर कोणालाही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही आहे सबस्क्रिप्शनसाठी. तर हा व्लॉग साधा सिंपल छान होता. असं छान होता हे मीच म्हणते म्हणजे तुम्ही म्हणा छान होता. खूप मला असं वाटत होतं की ज्या लोकांनी आपल्याला इथेपर्यंत आणले आपण त्यांच्यासोबत हा आनंद शेअर करायला हवा. म्हणून आजचा हा व्लॉग तुमच्यासाठी, तुमच्या सर्वांसोबत. आणि असंच चॅनलवर माझ्यावर खूप प्रेम करत राहा. कारण मध्ये मी खूप इनकन्सिस्टंट होते आणि अजिबात मी वेळ काढत नव्हते, पण तरीसुद्धा सबस्क्रायबर्स इतके वाढले. त्यामुळे मला बळ मिळालं की आपण काही न टाकता जर सबस्क्रायबर्स वाढत आहेत तर मग आपण टाकायला तर हवंच ना, मग ती माझी जबाबदारी आहे. म्हणून मी प्रयत्न करीन. आत्ता तिसरा व्हिडिओ मी आत्ता कन्सिस्टंटली टाकते आहे. सो असंच प्रयत्न करत राहीन. आणि तुम्ही असंच खूप प्रेम करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज पाहत राहा आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. स्वप्न उराशी घेऊन आली मंडळी येथे सारी, तू बाहुपाशात घेऊन दाखवलीस दुनिया इथली न्यारी. कोणी न येथे सगळे सोय रे अशीच इथली रीती, गुंतेल हर एक मोहापरी हीच काळजास माझ्या भीती. हे युद्ध लढाया तुझ्या परी सामर्थ्य दे, लढता लढता अल्लडपण जपण्याचं खूळ दे. मी निराळी आहे असं म्हणत तुझ्याकडे पूर्वीही आलं असेल कोणीतरी, तिला सुद्धा हाच धडा देत मिठीत घेत सागरा तू कवटाळलं असशील उरी. पाय जमिनीवर आणि मान माझी ताठ ठेव इतकंच मागणं. मायानगरीतून सुटकेसाठी आता नेहमीच तुला बिलगणं.